ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. तर मागच्या क्लासमध्ये आपण 18वा श्लोक बघितला होता. यदा विनियतं चित्तम आत्मन्नेवावतिष्ठते निःस्पृह सर्व कामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. आणि आपण बघितलं होतं की हे म्हणजे भगवान श्रीकृष्ण आपल्याला बहिरंग साधन आणि अंतरंग साधनाच्या बद्दल आपल्याला सांगतायत आणि तोच विषय अजून आपला कंटिन्यू चालू आहे. आणि मध्ये आपण बघितलं की पतंजलींनी जे अष्टांग योग सांगितलेला आहे त्या अष्टांग योगाबद्दल आपण थोडक्यात माहिती घेतली की 8 स्टेप्स त्यांनी ज्या सांगितल्या यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी. हे असं जर या प्रकारे जर कोणी साधना केली तर इथे भगवंत म्हणतात की अशा माणसाचं मग चित्त विड्रॉन होतं, चित्तम विनियतम, की मग त्याचं बाकी या सगळ्या ऑफिसमध्ये घरामध्ये याच्यामध्ये त्याच्यामध्ये या सगळ्यामध्ये मन न म्हणता त्याचं मन मग आता भगवंतामध्ये येतं आणि त्या सर्व कामेभ्यो निस्पृह. मग हळूहळू त्याच्या मनामध्ये निस्पृह म्हणजे कसं डिटॅचमेंट त्या माणसामध्ये हळूहळू येते. इथे ते भगवंत सांगताय. आणि आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं होतं की इम्पॉर्टंट या सगळ्या याच्यामध्ये 3 स्टेप्स आहेत. म्हणजे आधीच्या स्टेप्स बहिरंग साधन आपण करायलाच पाहिजे, यम नियम वगैरे. पण हे अंतरंग साधन जे आहे की प्रत्याहार धारणा आणि ध्यान. प्रत्याहार म्हणजे सदैव विषयांपासून मन आणणं हा हा प्रत्याहार. आणि हा प्रत्याहार करण्यातच आपली पूर्ण एनर्जी जात असते, की सदैव आपलं मन विषयांच्या मागे जात असतं आणि पुन्हा आपण ते विषयांपासून मन त्या केंद्रावर आणायला प्रयत्न करत असतो. तर हा प्रत्याहार फार महत्वाचा आहे. आणि हा प्रत्याहार केव्हा चांगला सक्सेसफुल होऊ शकतो की जर याच्या आधीचे बहिरंग साधन जे त्यांनी सांगितलं यम नियम वगैरे ह्या गोष्टी ज्या सांगितल्या त्या बघितल्या आपण डिटेल मागच्या क्लासमध्ये. तर तिथे जर आपण परफेक्शन आणायचा प्रयत्न केला किंवा काही प्रमाणात जर आपण तिथे सिन्सिअरली त्या गोष्टी फॉलो करायचा प्रयत्न केला तर हा प्रत्याहार जो आहे किंवा विषयावरचं जे काही आपलं आकर्षण आहे ते हळूहळू कमी होईल. हा, जसं ते म्हणतात ना की जेव्हा ती कोंबडी त्या अंड्यावर बसली असते तेव्हा तिचं बाहेर लक्ष नसतं. ती बघत असते, डोळे तुझे उघडे असतात, पण तिचं पूर्ण कम्प्लीट लक्ष तिचं ते अंड उगवण्यावर असतं. तर दिस इज व्हॉट प्रत्याहार, की ते आपण सगळं करतोय तो माणूस, सगळ्या गोष्टी करतोय, सगळ्या जगात वावरतोय, सगळं करतोय, पण आतमध्ये त्याचं कुठेतरी त्या भगवंताचं स्मरण म्हणा किंवा त्या आत्म्याचं स्फुरण म्हणा हा त्याचा सदैव तिथे चालू असतो. मग प्रत्याहार महत्वाचा आहे. आणि प्रत्याहारानंतर धारणा, की मग विषयांकडनं मन आणल्यानंतर आपण मग कुठे ठेवायला पाहिजे ते दुसऱ्या विषयावर नाही, तिकडून काढून मन आपल्या आत घेऊन जायला पाहिजे. म्हणजे इष्टदेवता जी काही आहे ज्याची जे भक्ती मार्गाचे जे काही साधक आहेत त्यांनी त्यांच्या इष्टदेवतेवर मन लावावं. हा, आणि जे वेदांताचे साधक आहेत त्यांनी आत्म्याच्या स्वरूपावर मन लावावं, की आत्म्याचं स्वरूप कसं आहे त्याचा विचार करावा, की आत्मा हा निर्लिप्त आहे, आत्मा हा अजर आहे, अमर आहे, त्यावर त्यांनी ध्यान करावं. आता जसं ज्याचं ज्या प्रकारचं साधना पद्धत आहे त्या प्रकारे त्यांनी करावी. तर ही धारणा जी आहे हे आहे फोकसिंग. आपण मागच्या उदाहरण बघितलं होतं की जसं मी एखादा कॅमेऱ्यातनं फोटो काढतोय तर आधी सेटिंग करणं सगळं, की तू खाली बस, तू वरती बस, उंच माणूस आहे तू मागच्या साईडला जा, हासा वगैरे वगैरे आपण जे काही म्हणतो सगळ्यांना, हे सगळं सेटिंग करणं म्हणजे प्रत्याहार आहे की या सगळ्या गोष्टी तुम्ही आता सगळ्या सेट केलेल्या आहे. आणि नंतर जी धारणा ज्याला म्हणतो आपण की जस्ट यू आर फोकसिंग, कुठे तुम्हाला फोकस करायला सगळं तुमचं पूर्ण तो सीन व तुमचं लक्ष आहे तिथे. तर आता इथे कसं आहे, पूर्ण सदैव लक्ष आपल्या इष्टावर आहे आपलं, की जे म्हणजे श्रीरामकृष्णांच्या जर तुमच्या या परंपरेत कोणी असेल तर मग आपल्याला सांगितलं गेलं आहे की श्रीरामकृष्णांची मूर्तीचं ध्यान करा किंवा श्रीरामकृष्णाचा फोटो आहे त्याचा स्मरण मनन करायचा विचार करा. म्हणजे प्रत्याहारमध्ये मी माझं मन बाहेरून काढलं आणि कुठे लावलं मी माझ्या इष्टावर माझं मन लावलं. ही झाली धारणा. आणि धारणानंतर आपण बघितलं ध्यान, की आता इथे ध्यानामध्ये काय होतं की सजातीय प्रत्यय येतात, की जो काही आपला विचार चालू आहे तो एकच फक्त विचार चालू आहे. तिथे कुठलाच विजातीय विचार नाही आहे.
एकच सजातीय विचार आहे. एकच कंटिन्युअस धार, तैलधारावत ज्याला म्हणतात. की जसं तुम्ही एका भांड्यात दुसऱ्या भांड्यात जर तेल ओतलं, तर बघा मध्ये कुठेच तुटत नाही तेल. एकसारखी धार पडते. पण तुम्ही जर पाणी घेतलं, तर ते थांबू पण शकतं बघा. पाणी पडलं, थांबलं, तिथे ते खंड होऊ शकतो त्याच्यामध्ये. तर हे तैलधारावत हा जो सजातीय प्रत्यय आहे, ते आहे ध्यान. तिथे ते कंटिन्युअस तुम्ही त्या त्याच्यामध्ये ऍब्सॉर्ब होऊन गेलाय. ते वृत्ती इतक्या त्या इष्टाच्या नावाने किंवा इष्टाच्या जपामुळे तुम्ही इतकी ती म्हणजे तुम्ही स्वतःला विसरून गेलाय तिथे. बरेच वेळा म्हणजे हा अनुभव लोकांचे लिहून ठेवलेले आहेत. लोकांना अनुभव येतात, की मला कळलंच नाही मी किती वेळ जपला. मला कळलंच नाही मी किती वेळ तिथे बसली होती. तर आता इथे कसं असतं ना, की इथे तो जो विचार आहे, म्हणजे मी कुठल्या ईश्वराचं नाव घेतो, हा सब्जेक्ट ऑब्जेक्ट जो विचार आहे, मी देवाचं नाव घेणारा आणि देव, हा दोघांमधला जो काही अंतर आहे, ते पूर्ण कमी होऊन गेलं असतं. आणि तिथे एकच कंटिन्युअस एक वृत्ती चालू असते. ती वृत्ती म्हणजे ब्रह्माकारा वृत्ती ती असेल. ब्रह्माकारा वृत्ती म्हणजे जे वेदांत साधना त्यांचं आत्म्याचं एक वृत्ती असेल किंवा इष्टाकारा वृत्ती असेल. कुठलीही सजातीय वृत्ती तिथे कंप्लीट असू शकते किंवा विषयाकार वृत्ती पण असू शकते. म्हणजे एखाद्या माणसाला खूप एखाद्या गोष्टीचा विचार करतोय. हां, कुणा व्यक्तीबद्दल, कुठल्या पैशाबद्दल, कुठल्या काही कामनेबद्दल, तर तो पण असा कंप्लीट एकाकार होऊन जातो. आता त्याला आपण ध्यान म्हणू शकत नाही. ध्यान हे सदैव इंटरनल ध्यान असतं. हे झालं विषयाकार. हे झालं कॉन्सन्ट्रेशन त्याला आपण म्हणू शकतो. पण ध्यानासाठी ध्यान कोणाला म्हणू आपण, की जेव्हा तिथे ध्यानाचा ऑब्जेक्ट जो आहे, तो ईश्वर आहे किंवा आत्मा आहे, तेव्हाच त्याला आपण ध्यान म्हणू शकतो. कारण कॉन्सन्ट्रेशन हे तुमच्या बाहेरच्या गोष्टींवर पण कॉन्सन्ट्रेशन होऊ शकतं. तर सांगायचा मुद्दा असा, की या ध्यानामध्ये तुमचं कंप्लीट त्या एकाच वृत्तीमध्ये मन राहायला पाहिजे. आणि तिथे मग कुठलाच सब्जेक्ट ऑब्जेक्ट रिलेशन राहत नाही. जसं तुम्ही सायकल चालवता. सायकल चालवला आपण काही पायडल मारले, मग सायकल आपोआप जात असते. तिला तुम्ही पायडल मारावं लागत नाही. तर तुम्ही त्या वृत्तीमध्ये गेलात आणि मग ती कंप्लीट तुम्ही विसरला सगळं. सब्जेक्ट ऑब्जेक्ट सगळं विसरलात तुम्ही. आणि मग तुम्ही तिथे ध्यानाला तुम्हाला ध्यान तुमचं झालं. आणि त्यानंतरची स्टेज आहे ती समाधी. समाधी म्हणजे जिथे तुम्ही कंप्लीट त्याच्यामध्ये ऍब्सॉर्ब झाला. आता तुम्हाला तिथे काहीच तुमची जाणीव नाहीये तिथे कुठे. आता तरीही इथे जाणीव असते. जसं एखाद्या तसं पाण्यामध्ये तुम्ही जर मीठ घातलं, तर तुम्हाला डोळ्याने बघितलं मीठ दिसणार नाही. पण मीठ आहे त्याच्यामध्ये. तसंच या सजातीय वृत्तीमध्ये तुम्हाला कदाचित वाटेल, की माझं स्वतःचं अस्तित्व मी विसरलो, असं वाटू शकेल. पण थोड्या प्रमाणात तिथे तुमचं स्वतःचा एक मी स्वतः हा तिथे असतोच. एनिवे तो थोडासा जो जास्त डिटेल विचार झाला. पण ही झाली समाधी, की तुम्ही एकाच कंटिन्युअस म्हणजे विजातीय प्रत्यय सगळे बाजूला सोडून सजातीय प्रत्यय ठेवून तुम्ही जात आहात. हा पूर्ण विचार झाला समाधीचा. तर ही जी मेथड आहे म्हणजे ही अष्टांग योगाची जी मेथड सांगितली आहे पतंजलींनी, ती फारच चांगली आहे आणि ही वेदांतांनी पण ऍक्सेप्ट केलेली आहे. आणि सगळ्या साधकांना म्हणजे सगळ्या साधकांनी त्याचा उपयोग करायला हरकत नाही आहे. म्हणून ही खूप सर्वसामान्य झाली आहे आणि सगळ्यांना खूप आवडीची ही मेथड आहे. म्हणून आपण पण इथे व्यवहार करायला हरकत नाही आहे. भगवान श्रीकृष्ण पण इथे ते आपल्याला रेकमेंड करतायत, की तुम्ही हे याप्रमाणे जर केलं, तर नक्कीच आपण आपल्या गंतव्यस्थानी पोहोचू शकतो. तसंच या पतंजलींच्या म्हणजे किंवा या शास्त्रामध्ये म्हणजे आपण आता मी थोडंसं एक विषय वेगळा आहे, त्याला अनुषंगाने सांगतोय, की इथे षट दर्शनाचा पण एक विषय आहे, की आपला याच्यामध्ये चक्र आहेत. हं. 7 चक्र आहेत. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, आज्ञा, विशुद्ध आणि सहस्रार. आता या म्हणजे हे एक फार सुंदर सायन्स आहे हे. आता हा मनुष्य जो आहे, आपण जो आहोत, आपण म्हणजे शास्त्र म्हणतं, की आपण चित्त आणि जड या 2 ग्रंथींनी बांधल्या गेलो आहेत. चित्त म्हणजे चैतन्य आणि जड म्हणजे काय मॅटर यांनी आपण बांधल्या गेलो आहे. म्हणजे काय? ग्रंथी म्हणजे काय? की काहीतरी गंडलंय आपलं, काहीतरी कन्फ्युजन आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे. ती गाठ आहे आणि ती गाठ सोडायची आहे. तर ही गाठ आहे कुठली? चित्त आणि जड.
चित आणि म्हणजे चैतन्याची आपलं कधी-कधी वाटतं, की आपण चैतन्य स्वरूप आहोत. कधी-कधी वाटतं, की आपल्यामध्ये काहीतरी असं आत्मा म्हणून वस्तू आहे. आणि कधी जेव्हा आपल्याला दुःख मिळतं, कधी काही आपल्याला काही शारीरिक काही अ, कामना, वासना शरीरामध्ये होतं, तेव्हा आपण पूर्ण मन आपलं शरीरावर येतं. तर हे जे कॉम्बिनेशन आहे, हे पूर्ण कॉम्बिनेशन आपलं अनाहत जे चक्र आहे, जे हृदयातलं चक्र, तिथे खरं मनुष्याचं वास्तव्य आहे. आपलं अनाहत चक्रामध्ये मनुष्याचं वास्तव्य आहे. तुम्ही वरती गेला 3 चक्रामध्ये, तर हे पूर्ण परमात्माचं राज्य आहे. हे कुठल्या चक्र आज्ञा, विशुद्ध आणि सहस्त्रार. त्याच्या वरती जर गेला मनुष्य तर परमात्मा झाला. आणि त्याच्या खाली जे 3 चक्र आहे, मणिपूर, स्वादिष्ठान आणि मूलाधार, इथे माणूस पशु. पशु म्हणजे इथे पूर्ण वासनेचं एक पूर्ण जाळ आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये ज्या काही कामना, वासना, पैशाबद्दलच्या वासना, मनुष्याबद्दलच्या, स्त्रीबद्दलच्या, पुरुषाबद्दलच्या वासना, ज्या काही वासनांचं जाळं आपलं आहे, हे सगळं ह्या खालच्या या 3 याच्यामध्ये आहे. म्हणून मनुष्यत्व जे आपलं आहे, म्हणून आपण हृदयावर हात ठेवतो, हृदयात ध्यान करायला सांगतात, की इथे अनाहत चक्रामध्ये आपण आपल्या त्या ग्रंथी सापडल्या आहेत. आता ही ग्रंथी सोडवणं हे आहे आपलं काम. तर जसं आपण वरती जातो, तसं आपण त्या काय म्हणतात परमात्म्याच्या दिशेने वाटचाल करतो. आणि खाली तसं आपण पूर्ण सगळ्या ह्या पशूच्या ह्याच्यात आपलं म्हणून म्हणतात ना, की पशु म्हणतात, की पशु म्हणजे पाश. त्या वासनेच्यामुळे आपण त्या पाशात अडकलेलो आहे. ती वासना कुठलीही असू दे, पैशाची वासना असू दे किंवा नाव-यशाची वासना असू दे, कुठल्याही प्रकारची वासना ही आपल्याला पशुत्वाकडे घेऊन जाते. म्हणून हे जे ध्यान किंवा मेडिटेशन हे करणं याचा अर्थ आहे, की तुम्हाला तुमच्या परमात्म्याचं खरं रिअल नेचर जे आहे, त्याकडे हळू तुम्हाला घेऊन जाणं आहे. म्हणजे पशुत्वापासनं वरती घेऊन जाणं. म्हणजेच काय हे अनाहत चक्र कसं ना, हे त्या तराजूसारखं आहे. की 3 म्हणजे 3 काय किलोचं वजन इकडे आहे आणि 3 किलोचं वजन इकडे आहे. तसं तो एकदम सेंटरला दाखवतो. तसंच अनाहत चक्रच्या वरती 3 आहेत चक्र आणि अनाहत चक्राच्या खाली आहेत. तर हा मनुष्य हा असा तिथे बॅलन्स आहे, की आता इथे मनुष्याला ठरवायला पाहिजे, की मी परमात्म्याकडे जायचं आहे, की मी पशुत्वाकडे. तर ह्या अनाहत चक्रामध्येच आपल्याला ते सांगतायत, की तुम्ही ध्यान करायला पाहिजे. इथेच आपण म्हणून हृदयामध्ये ध्यान करायचा किंवा याचा सगळा प्रयत्न करतो आपण. तर याचा अर्थ असा नव्हे, की आपण पशुत्वाकडे जाणार नाही कधी. आणि जाईल पण. म्हणजे जसं जेव्हा आपण म्हणतो ना आपण जेव्हा आपण काय स्विमिंग करत असतो बघा. तर तो पूल असतो. त्या स्विमिंग पूलमध्ये कोणी-कोणी एकदम त्या खालीपर्यंत जातं पण. पण ते जास्त राहू शकत नाही आपण. लगेच वरती येतो आपण. तसंच भगवंताने आपलं असं करून ठेवलं आहे, की आपण जास्त खाली जाऊ शकत नाही. कारण खाली गेलं, की पुन्हा वरती उठायची केव्हा तरी इच्छा होते. म्हणून लोकांच्यामध्ये बरेच वेळा काय म्हणतात त्याला की काय म्हणतात पश्चात्ताप येतो, की मी काय केलं असं, कशाला केलं असं, मी आतापर्यंत माझं जीवन व्यर्थ घालवलं वगैरे वगैरे. हे आहे वरती उठणं आहे. कारण आपण खाली कधीच जास्त जाऊ शकत नाही. मग तो काय समजा ना, ही जशी एक शिडी आहे. त्या शिडीने तुम्हाला वरती पण जायचं आहे आणि त्याच शिडीने तुम्हाला खाली पण यायचं आहे. खाली येत असताना तुम्हाला प्रॉब्लेम नाहीये. खाली पूर्ण सगळं मखाचे सगळे सांगितलं, की पूर्ण कंप्लीट वासना, पाशवी वृत्ती, आपला सगळं अंधकार तिथे भरलेला आहे. आणि वरती आहे हा खरा परमात्म्याचा प्रवास. आणि हा प्रवास करणं म्हणूनच आपल्या याच्यात बघा एक फार म्हणजे शब्द येतो की योग प्रश्न. कारण जो वरती जातो तोच पळतो. म्हणजे जेव्हा तुम्ही वरती एखाद्या पर्वतावर तुम्ही जर गिर्यारोहण केलं, तर तिथे फार कठीण असतं सगळं सांभाळणं. तिथे फार कठीण असतं सगळ्या गोष्टी वरती हळू-हळू तशी ती वाट आणि त्यातनं तुम्हाला सगळं जावं लागतं. पण खाली वासनेच्या राज्यामध्ये तुम्हाला काहीच करावं लागत नाही. तिथे भरपूर तुम्हाला सहाय्यक लोकं मिळतील. तिथे तुम्हाला काही प्रश्न येत नाही. तसंच इथे आहे, की अनाहत किंवा ह्या मनुष्यत्वामध्ये 2 गोष्टी आहेत. म्हणजे शब्द एकच आहे प्रेम. पण तेच प्रेम जेव्हा वरच्या साईडला जातं, तेव्हा ती प्रार्थनेमध्ये कन्व्हर्ट होतं. आणि जेव्हा ते खाली येतं, तेव्हा ते वासना म्हणा किंवा काय म्हणतात निम्न प्रतीच्या प्रेमाकडे जातं. म्हणून जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा नॅचरली आपण वरती बघत असतो जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा. म्हणजेच आपण
ह्या अनाहतच्या वरती हा पूर्ण वरचा प्रवास आहे आणि अनाहतच्या खाली हा पूर्ण पाशविल्तीचा प्रवास आहे. तर एनिवे मी जस्ट आता ते योगाचा विषयाला म्हणून तुम्हाला मी तिथे हा विषय घेतला. तर आता भगवंत आपण पुढे जाऊ आता 19व्या श्लोकामध्ये. यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता योगिनो यत चित्तस्य युंजतो योगमात्मनः. ज्याप्रमाणे निर्वात स्थळी असलेला दिवा न डोलता स्थिर राहतो, तीच उपमा परमात्म्याचे ध्यानात मग्न झालेल्या योगाच्या संयत चित्ताला दिली जाते. आता त्याने एक उदाहरण सांगितलं. त्यांनी आता इतकं सगळं सांगितलं की तुम्ही ध्यान कसं करायचं, समाधी काय आहे, प्रत्याहार काय आहे, त्यांनी सगळं सांगितलं. मग त्यात उदाहरण देऊन ते सांगतात की एखादा समजा दिवा लावला आणि आपण असा बाहेर ठेवला दिवा, तर बरेच वेळा हवा येते, हवेने तो विझतो किंवा हवेने बरं फडफडतो. त्याच्यामुळे मनाला आपलं वाटतं की आता तो राहील की नाही, विझेल की काय. तर थोडक्यात की जेव्हा विचारांचा डिस्टर्बन्स आपल्यामध्ये असतो मनामध्ये, तेव्हा आपल्यामध्ये धारणा कधी शक्य होत नाही. तेव्हा आपलं कधीच त्या इष्टावर मन जाणं शक्य नाही. जेव्हा तो डिस्टर्बन्स थांबेल तुमचा, जेव्हा निवात असतो, म्हणजे समजा तो एक थोडासा दिवा आहे आणि त्या दिव्यावर जर आपण एखादं ते काचेचं एन्क्लोजर लावला, आपण काचेचं ते लावला आपण त्याच्यावरती, तर बघा तो दिवा कधीच विझत नाही. कारण त्याला डिस्टर्बन्स पासून आपल्याला आपण त्याला वाचवला. तर तसंच जेव्हा आपण ध्यान करतो किंवा ध्यान करतो त्यावेळेस म्हणजे तुम्ही त्याचं ध्यान करा, सगुण विश्वाचं ध्यान करा, तुमच्या गुरुनी सांगितलेल्या इष्टावर तुम्ही ध्यान करा किंवा वेदांताप्रमाणे आत्म्यावर ध्यान तुम्ही करा. काहीही तुम्ही करा. तर तुम्हाला जर तो एकच प्रत्यय, एकच वृत्ती तुम्हाला ठेवायची असेल, तर तुम्हाला ह्या मनाला तुम्ही प्रोटेक्ट करा. मनाला प्रोटेक्ट करायला पाहिजे म्हणजे विचारांना. कारण वेदांती मेडिटेशन ते काय सांगतं की विचार थांबवण्याकडे यांचं जास्त कल नाही आहे. विचार थांबवू शकत नाही आपण. कधीच थांबवू शकत नाही. पण विचारांना दिशा देणं दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, की मी कुठल्या गोष्टीचा विचार करतोय. हा वेदांतामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट मांडला जातो. म्हणून इथे म्हणतात की इथे यथा दीपो निवात, की जेव्हा निवात असतो, की जेव्हा हवा नसते, म्हणजे खूप कमी असते हवा तिथे, वृत्ती असतेच तुमची एक काहीतरी, पण ती सजातीय वृत्ती असते. आणि अशा वेळेस जर अशा प्रकारे जर आपण ध्यान केलं, ते उदाहरण देतात तिथे एक. म्हणजे जसं या दिव्याला तुम्ही त्या बाह्य डिस्टर्बन्स पासून वाचवण्यासाठी तुम्ही जसं ते एक लोखंड किंवा काचेचं तुम्ही एक त्याला एन्क्लोजर दिलं, तसंच श्रीकृष्ण पुढच्या काही काही श्लोकामध्ये म्हणतील की अशा साधकांनी काय करायला पाहिजे, अभ्यासेन तू वैराग्येण, या दोन गोष्टींचं तुम्ही अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येण्याची गुह्यते, की अभ्यास आणि वैराग्य ह्या दोन गोष्टींचं जर आपण एन्क्लोजर लावलं, तर आपल्या ह्या मनाचा जो डिस्टर्बन्स आहे तो हळूहळू कमी होतो आणि मन ध्यानाकडे जातं. बरेच वेळा आपण म्हणतो की ध्यान होत नाही, माझं ध्यान होत नाही, मी बराच प्रयत्न करतो, हे करतो, ते करतो. का होत नाही याचं कारण हे आहे, की एकतर आपला अभ्यास नाही. अभ्यास हा कंटिन्युअस झाला पाहिजे. आणि त्यासोबत वैराग्य. वैराग्य म्हणजे डिटॅचमेंट. हळूहळू जे आतापर्यंत आपण सांगितलं, जे आतापर्यंत आपण बघितलं, की बाह्य आणि बहिरंग साधना, अंतरंग साधना, हे जर केलं, तर ते बरोबर डिस्ट्रॅक्शन आपलं थांबू शकतं आणि आपलं मन तिथे जाऊ शकतं. म्हणजे भगवंताकडे जाऊ शकतं. आता डिस्ट्रॅक्शन म्हणजे काय असतं इथं आपलं, की आपण सगळ्या चिंता, माझं कसं होईल, फ्युचर कसं जाईल, मग माझंच नाही तर माझ्या इतर लोकांचं कसं होईल, माझ्या नातेवाईकांचं कसं होईल, तिथेच थांबत नाही आपलं. तर म्हणजे त्यामुळे काय होतं ना, की आताचं जे आहे त्यामध्ये पण आपण मजा घेऊ शकत नाही. उद्याच्या चिंतेमध्ये आणि इतर लोकांच्या चिंतेमध्ये सगळा वेळ जातो. तर हा डिस्टर्बन्स खरा आपल्याला या ध्यानामध्ये अडथळा आणत असतो. आणि त्यासाठी म्हणून त्यांनी छान उदाहरण दिलं, की तुम्हाला जर ध्यानामध्ये जर अ, म्हणजे रममाण व्हायचं असेल, तर या प्रकारे तुमचं मन असायला पाहिजे. विचार शून्य नाही, एका एका वृत्तीने विचार असायला पाहिजे. बरेच वेळा आपल्याला सांगितलं जातं किंवा आपण ऐकतो की विचार शून्य करा, मनातले विचार सगळे काढून टाका. हे कधीच काढता येत नाही. जो सांगतो त्यालाही काढता येत नाही. फक्त त्या विचारांना आपल्याला दिशा देता येते
ती करणं आपल्याला आवश्यक आहे. हा एक पार्ट आहे. किंवा दुसरा एक त्याच्यामध्ये पुन्हा मेडिटेशनचा एक पार्ट आहे, की मी त्या सगळ्या विचारांकडे एक साक्षीप्रमाणे बघेन. जसं मी एखाद्या नदीच्या काठी बसलो आहे, तर प्रवाह येतोय, नदी लोक येत आहेत, जात आहेत, नाव येते आहे, जात आहे, पण मी त्या सगळ्यांचा साक्षी आहे. असा माझ्या विचारांचा मी साक्षी होणं, हा अजून एक दुसरा त्यातला मार्ग आहे. तर विचार इथे दाबून टाकायचे नाही किंवा विचारांना शून्य करायचं नाहीये आपल्याला. तर विचारांना आपल्याला एका वृत्तीत आणायचं आहे. हा. पुढे 20वा श्लोक आपण बघू. यत्रो परमते चित्तम निरुद्धम योग सेवया यत्र चैवात्मात्मानं पश्चन्नात्मनि तुष्यति. आणि हे अर्जुना, ज्या अवस्थेत योगाभ्यासाने निरुद्ध झालेले चित्त उपराम पावते आणि ज्या स्थितीत परमेश्वराच्या ध्यानामुळे शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने परमात्म्याचा साक्षात्कार होऊन सच्चित आनंद घन परमात्म्यात ते संतुष्ट होत रमून जाते. ते रमून जाते. तर इथे या पुढच्या 3-4 काही श्लोकांमध्ये आपण जे ध्यान किंवा समाधी याचा जो विचार केला, त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक ते सांगतायत, डेफिनेशन म्हणतायत त्याला, त्या काही ते सांगतायत की जर असं झालं तर काय होतं तेवढ्यात यत्र उपरमते चित्तम, की चित्त उपरम होतो. उपरम होतं म्हणजे काय? चित्ताची सम अवस्था आहे. की जसं याच्या आधी सांगितलं की यथा दीपो निवात असतो, जेव्हा डिस्टर्बन्स नसतो त्यावेळेस जसा काय दिवा जळतो, कंटिन्युअस दिवा जळत असतो, तसं जर आपण ध्यान केलं तर काय म्हणतात उपरम चित्त, की चित्त काय होईल, चित्ताची अवस्था ही सम अवस्थेत येईल. तिथे मग काही डिस्टर्बन्स आपला राहणार नाही. समधी यस्मिन सह, की याची धी, धी म्हणजे बुद्धी किंवा मन, ही जेव्हा सम होते त्याला म्हणतात उपरम होणं. किंवा जसं एखाद्या बघा कधी तळ्यात, कधी आता हे हिवाळ्यामध्ये सकाळी सकाळी गंगा फार सुंदर दिसते. सकाळी जेव्हा आम्ही दर्शनाला जातो तर काही तरंग नसतात, एकदम पूर्ण शांत असतं एकदम पूर्ण. कारण जेव्हा ती भरती आणि ओहोटी झाल्यानंतर जवळपास 45 मिनिटं ते पूर्ण स्थिर असते गंगा. तर त्यावेळेस बघायला पाहिजे की कम्प्लीट त्या तळ्यामध्ये काहीच, म्हणजे गंगामध्ये, एवढ्या मोठ्या गंगेमध्ये पण त्या पात्रामध्ये काहीही वेव्ज नाही आहेत, तरंग नाही आहेत. तर अशी अवस्था आपली सम अवस्था त्यावेळेस येते. आणि कशामुळे येते ती? चित्तम निरुद्धम, निरुद्ध चित्त. ही सम अवस्था कशाने येते? की जर आपण चित्त निरुद्ध केलं तर. निरुद्ध चित्त म्हणजे काय? निरुद्ध म्हणजे इथे दाबून टाकणं नाहीये, की ह्या अनात्म विषयांपासून आपण मन ओढून आणणं. म्हणजे प्रत्याहार, मगाच आपण बघितलं की त्या विषयांकडे जाणारं मन. निरुद्ध चित्त म्हणजे कसं आहे ते, त्याला असं बांधून ठेवायचं नाहीये त्याला, किंवा दाबायचं पण नाहीये त्याला. निरुद्ध म्हणजे त्या सगळ्या विषयांपासून तुम्हाला मन ते आणायचं आहे. म्हणजेच काय, की ध्यानाच्या वेळेस आपण आपलं सगळं ऑफिस, पैशाचे व्यवहार, घराचे व्यवहार, नातेवाईकांनी काय म्हटलं, कोणी काय टोमणा मारला, कोण आहे, मी आई आहे, मी बाबा आहे, ह्या सगळ्या गोष्टी विसरून जाणं. की तिथे फक्त मी आणि माझा इष्ट एवढंच आहे. याच्यासाठी बघा किती श्रम लावतो तुम्हाला. कारण बऱ्याच वेळा आपण जेव्हा बसतो तेव्हा आपण एक आपली सदैव आयडेंटिटी असतो. सदैव मी असतो आणि माझ्यासोबत, म्हणजे माझं जे काही सगळ्या उपाधी आहेत त्या उपाधी त्यावेळेस तिथे हजर असतात. म्हणून ते म्हणतात की यत्र निरुद्धम चित्तम, की वर्ल्डली सगळ्या गोष्टींपासून मन ओढून काढायला पाहिजे. आणि ते कसं होणार? त्यासाठी उपाय काय आहे? म्हणून तेव्हा योग सेवया, प्रॅक्टिस करायची, सिंपल. तुम्ही प्रॅक्टिस केल्याने काय होईल, की तुमचं मन विड्रॉ करायला तुम्हाला सवय होईल. आणि मन विड्रॉ केलं तर काय होईल, की तुझा समभाव होईल. सिंपल याच्यामध्ये आहे. की तर इथे त्यांनी सांगितलं, या पहिल्या लाईनमध्ये आपण जर बघितलं, ती पहिली डेफिनेशन भगवंतांनी सांगितली की चित्त उपरम, की ध्यान व्हायचं म्हणजे काय, चित्त उपरम व्हायला, त्यालाच आपण ध्यान म्हणू शकतो. आणि ते कसं होणार? चित्त निरुद्ध केल्याने होणार आहे. या अनात्म विषयापासून मन ओढून होणार आहे. आणि ते करायचा उपाय पण त्यांनी, भगवंतांनी काय सांगितला? योग सेवया, की तुम्ही ह्या योगाची सेवा करा. आता आपण जसा अष्टांग योग बघितला त्याप्रमाणे तुम्ही जायचा प्रयत्न करा.
त्याची तुम्ही प्रॅक्टिस करा, म्हणजे आपोआप ते तुम्हाला तसं मिळेल. आणि त्यांनी काय होईल, की आत्मानं पश्च, की असं यत्र चैव आत्मानं पश्यन् आत्मनि तुष्यति. त्याच्यामुळे काय होईल, की तुम्ही वेदांतिक त्या आत्म्याच्या दर्शनासाठी, आत्मदर्शनासाठी तुम्ही म्हणजे आत्म्याला तुम्ही बघू शकाल थोडक्यात. जर तुम्ही वेदांतिक साधना केली तर तुम्ही आत्म्याला बघाल. तुम्ही जर काय द्वैत भावनेने म्हणा किंवा सगुण ईश्वराची जर तुम्ही सेवा केली तर तुम्ही तुमच्या इष्टाला बघाल. आता इथे लक्षात ठेवायला पाहिजे एक गोष्ट, की ध्यान करणं म्हणजे काही नवीन आपल्याला काही करायचं नसतं. म्हणजे असा विचार नाहीये की ध्यान करायचं मला काही नवीन काही करायचं आहे. आपल्याला ह्या झालेल्या आपण जे काही श्रवण म्हणून करत असतो त्या गोष्टींचं रिकलेक्शन फक्त ध्यान. ध्यान म्हणजे काही वेगळं करायचं नाही आहे, अजिबात नाही आहे. फार बऱ्याच वेळा लोकांची गैरसमजूत असते की मी ध्यान करून काय करायला पाहिजे. मग मी या मध्यामध्ये हे करू, की मग माझ्या इथे मी काही कॉन्सन्ट्रेशन करू, किंवा अजून काही ज्योतीवर काही कॉन्सन्ट्रेशन करू, असं काही करायचं नाही आहे. तुम्ही जे काही श्रवण केलेलं आहे गुरुमुखातनं, तुम्ही जे काही ऐकलेलं आहे, जे काही ज्याचा काही अभ्यास केलेला आहे, समजा आत्म्याचं तुम्ही दर्शन करा, आत्म्याचा तुम्ही अभ्यास करताय, आपण आत्मा वेदांत बघतोय. तर या आत्म्यामध्ये आत्म्याचे काही काही लक्षणं सांगितलं आहे. तर या लक्षणांवर तुम्ही रिकलेक्ट करणार तुम्हाला स्वतःला. थोडक्यात उदाहरण घ्यायचं म्हणजे समजा हा मोबाईल आहे आणि मला एक सिनेमा बघायचा आहे. मी काय करेल की त्या मोबाईलने मी पूर्ण रेकॉर्डिंग करेल कंप्लीट. आता रेकॉर्डिंग झाल्यानंतर मला ते जेव्हा मी प्ले करेल, म्हणजेच रेकॉर्डिंग म्हणजे काय ते श्रवण समजा, की मी जे काही श्रवण केलं आहे, वेदांताचं श्रवण मी समजा करत असेल, मी शास्त्र वाचत असेल, गुरुमुखातनं मी काही ऐकत असेल, तर ते श्रवण झालं. आणि ते श्रवण तुम्हाला जे ऐकलेलं आहे, ते तुम्हाला प्ले करावं लागतं नंतर. म्हणजे तुम्ही जे काही व्हिडिओ शूटिंग केलं, तुम्हाला बघायचं असेल, तुम्हाला प्ले करावं लागतं. मग त्यावेळेस तुम्ही प्ले करा. आता ह्या दोन्ही गोष्टी एकत्र होत नाही बघा. म्हणजे तुम्ही ते व्हिडिओ शूटिंग पण करताय आणि प्ले पण करताय. ह्या 2 गोष्टी एकत्र होत नाहीत. तर जेव्हा तुम्ही श्रवण केलं, त्यानंतर त्याचं मनन किंवा त्याचं चिंतन, त्याचं ध्यान हे व्हायला पाहिजे. म्हणजे म्हणावं जसं म्हटलं की एक सजातीय प्रत्यय किंवा एक सारखी वृत्ती यायला पाहिजे. ती ती आहे की रेकॉर्डिंग केलं आणि आता मी प्ले करतोय. आता रेकॉर्डिंगमध्ये मी एक उदाहरण घेतोय फक्त. इथे रेकॉर्डिंग समजायला पाहिजे की गुरुमुखातनं जे काही आपण ऐकलेलं आहे, जो काही मंत्र आपण ऐकलेला आहे किंवा जे काही वेदांत श्रवण आपण करतो आहे, त्याचं पूर्ण आपण आता मनामध्ये घोळवायचं आहे, ते बघायचं आहे. आता श्रवण संपलं. आता ते फक्त बघणं चालू आहे. आणि जेव्हा आपण तो सिनेमा बघत असताना समजा आपण पॉज केला किंवा थांबवलं, दॅट इज ध्यान. की यू आर जस्ट ॲब्सॉर्बिंग इन टू दॅट. की तुम्ही पूर्ण त्या थॉटमध्ये आता तुम्ही गेलेले आहात. तर म्हणून ते म्हणतात की पश्यन् आत्मनि आत्मना, की या आत्म्याला कसं बघणार तुम्ही? मनानेच बघायचं आहे. म्हणजे आत्म्याला बघण्यासाठी दुसरं कोणी येणार नाहीये. मी काही तुमचा आत्मा बघू शकणार नाहीये. तुम्हालाच तुमच्या आत्म्याचं दर्शन करून घ्यावं लागणार आहे. कशाद्वारे? मनाच्या द्वारे. म्हणजे मनानेच त्या आत्म्याचं दर्शन करून घ्यायचं आहे. वृत्ती ज्ञानानेच त्याला आपल्याला पकडायचं आहे. पण यासाठी काय पाहिजे? यासाठी आपल्याला सगळं हे निरुद्ध सेवा, त्याचे प्रयत्न पाहिजे आणि चित्त निग्रह पाहिजे त्याच्यामध्ये. कारण तो जर नसेल, म्हणजे बघा की जेव्हा घड्याळ, आता माझ्या रूममध्ये घड्याळ, मी जेव्हा त्या हिमालयात होतो तेव्हाचा माझा अनुभव फार छान आहे अनुभव, की इतर वेळेस आपल्याला आता घड्याळाचं टिक 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 जी चालू आहे ती कळत पण नाही, की आता घड्याळ आहे की नाही आपल्या रूममध्ये ते वाटत पण नाही. पण जेव्हा तुम्ही रात्री झोपता तेव्हा टक टुक टिक 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 ते ऐकू येते. मी त्या हिमालयात असताना मला तर एवढा त्रास व्हायचा त्या घड्याळाचा, त्यांनी ते दिलेलं होतं घड्याळ ते. तर मला असं वाटायचं की बांधून कुठेतरी बाहेर लांब ठेवून द्यावं. तिकडे इतकी शांतता तिथे, तर तिथे इतकं ते छोटंसं टिक-टिक येणारा आवाज पण प्रचंड वाटायला लागला. तर थोडक्यात जेव्हा आपल्या मनाचे डिस्ट्रॅक्शन निघून जातात, आता त्या घड्याळाचा आवाज सकाळी नव्हता का? दुपारी नव्हता का घड्याळाचा आवाज? होता. पण तो रात्रीच का जेव्हा जेव्हा शांतता झाली सगळी, त्यावेळेस ते टिक-टिक तुम्हाला जास्त ऐकू आली. तसंच जेव्हा ध्यानामध्ये आपण बसतो, त्या ध्यानामध्ये बसताना पण आपल्याला त्याचप्रमाणे ध्यान लावायला पाहिजे. म्हणजे हा डिस्टर्बन्स कमी करायला पाहिजे. तसंच आपण उदाहरण याचं देऊ शकतो की चंद्राचं, की चंद्र सकाळी पण असतोच आकाशामध्ये.
पण बाहेरचा सूर्याचा प्रकाश इतका मोठा असतो की त्या प्रकाशामुळे तो ओव्हरपॉवर होऊन जातो. पण रात्री बघा, आता जर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी जर बाहेर गेला, तुम्हाला पूर्ण लखलखीत पूर्ण रस्ता दिसतो तुम्हाला. तर थोडक्यात या सगळ्या 2-3 उदाहरणे मी दिल्याचा उद्देश एवढाच आहे की तुम्हाला ध्यान करायचं असेल तर हा डिस्टर्बन्स जो आहे, हा सगळ्यात महत्वाचा आहे. तो आपल्याला काढायला पाहिजे. आणि हे सगळं करून मिळणार काय हो मला? प्रश्न येतोच. एवढं मी ते अष्टांग योग करायचं, ते चित्तनिरुद्ध काय काय तुम्ही सांगताय, मग योग सेवा आहे. पण मिळणार काय आहे? तेवढ्या तिथे तुष्यंती आत्मनी, की याने काय होणार आहे की तुमचं, की तुम्हाला पूर्णत्व मिळणार आहे. आज आपण सुखी नाही आहोत. का नाही आहात? की आपण अपूर्ण आहोत. अपूर्ण आहोत म्हणजे काय? की आपल्याला असं वाटतं, की ती एखादी गोष्ट मिळाली की मी पूर्ण होईल. हा भाव आपल्या मनामध्ये असतो. की आज माझं जे घर आहे, त्या घरापेक्षा अजून मोठं आलिशान मला घर मिळालं तर मला पूर्ण वाटेल. बघा ना, आपण प्रत्येक वाटते की त्या कोणाच्या हातात चांगला मोबाईल मिळाला, त्यासाठी तसा मोबाईल जर घेतला ना, की मला छान वाटेल. तर हे आहे अपूर्णत्व आपलं, की एखादी गोष्ट मला मिळाल्यानंतर मी पूर्ण होईल, हा जो आपला समज आहे, हे आपलं अपूर्णत्व आहे. आणि इथे ते म्हणतात, की पूर्णत्व काय आहे, की तो काहीच मिस करत नाही या जगामधलं. अजिबात त्याला काही ही इज नॉट मिसिंग एनिथिंग इन दिस वर्ल्ड. आणि आपण सदैव काही ना काही गोष्ट मिसच करत असतो. तर चांगल्या ज्ञानी पण घ्या किंवा वाईट पण घ्या. तर त्यांचं म्हणणं आहे, तर म्हणजे भगवंत म्हणतात तिथे 20व्या श्लोकामध्ये, की असं जर कोणी केलं तर तो आत्मनी तुष्यती, की त्याला त्याचं मन खूप संतुष्ट होईल किंवा किंवा थोडक्यात काय, की त्याच्यामध्ये पूर्णत्व होईल आणि ही विल बी एन्जॉईंग दॅट जॉय. 21वा पुढचा आपण श्लोक बघू. सुखम आत्यंतिकम यत्तत् बुद्धिग्राह्यमतींद्रियम वेत्ती यत्र न चैवायम स्थितश्चलती तत्त्वतः. तसेच इंद्रियातीत केवळ शुद्ध अशा सूक्ष्म बुद्धीनेच ग्रहण होणारा जो अनंत अपार आनंद आहे, तो ज्या अवस्थेत अनुभवाला येतो आणि ज्या अवस्थेत स्थित झालेला हा योगी भगवत स्वरूपापासून मुळीच विचलित होत नाही. आता इथे सांगितलं त्यांनी, की हे जे मग बेनिफिट आपण सांगितलं, त्यांनी काय होणार आहे, की तुम्हाला आत्यंतिक सुख मिळणार आहे. हां, आत्यंतिक म्हणजे लिमिटलेस. इथे काही लिमिट नाहीये. म्हणजे बाह्य कुठलंही सुख तुम्ही घ्या. ते वेळ आणि काळ, म्हणजे वेळ आणि काय म्हणतात त्याला, स्पेस, हां, स्पेस टाईम, ह्या दोन्ही ती बांधल्या गेलेली आहे. हां, कुठलंही सुख घ्या तुम्ही. चांगलं सुख घ्या, बाकी विषयांचं सुख घ्या, कुठलंही सुख घ्या. टाईम आणि स्पेस या 2 याच्यामध्ये ती असते. पण हे जे सुख आहे, आत्यंतिक सुख, हे या कुठल्याच टाईम आणि याच्यामध्ये जमत नाही. म्हणजे काय, की इथे लिमिटलेस सुख आहे. आता हा आपल्याकडे फक्त शब्द आहे. पण जर आपण हे जे ब्रह्मज्ञानी आहेत किंवा या लोकांचं जीवन जर बघितलं किंवा जे मोठे मोठे महात्मा आहेत त्या लोकांचं जीवन बघितलं, हो, माताजींचं जीवन बघितलं, तर या सगळ्या याच्यावर आपल्याला एक लक्षात दिसून येतं, की ह्या लोकांना कधीच ह्या जगामधला कष्टाचा पण त्यांना कशावर कधी फरक पडला नाही किंवा आत्यंतिक सुखामध्ये पण ते वावल्या गेले नाही. तर हे जे आत्यंतिक सुख आपल्याला मिळतं, ते कसं मिळतं म्हणजे काय म्हणतात, की बुद्धिग्राह्य. हं. सुखम आत्यंतिकम यत्तत् बुद्धिग्राह्यम अतींद्रियम. म्हणजे हे जे सुख मिळत आहे, हे बुद्धिग्राह्य आहे. म्हणजे हे बुद्धीनेच मिळणार आहे. हां, विस्डम, हा जो विस्डम आहे, हे ज्ञान जे आहे, हे आपल्याला बुद्धीने मिळणार आहे आणि म्हणून ते काय अतींद्रिय आहे. अतींद्रिय म्हणजे इंद्रियातीत हे सुख आहे. म्हणजे आपलं आजचं जे सुख आहे ते सगळं इंद्रियांना धरून आहे. म्हणजे माझे हे जे पंच ज्ञानेंद्रिय आहे, या पंच ज्ञानेंद्रियांना घेऊन मी सगळं जगाचा आनंद आणि सुख उपभोगत आहे. पण ह्या इंद्रियांच्या वरती काय सुख असेल, हे आपण समजू शकत नाही. कारण ह्या इंद्रियांची लिमिट आपण अजून पार केलेली नाही. त्याचं सुख आपण अजून पार केलेलं नाही. हे जेव्हा आपण सुख पार करू, हां, जेव्हा आपण याची म्हणजे एखादी एखादी ग्लिम्स जरी आपल्याला कधी मिळाली, की इंद्रिय सुखाच्या वरती काय सुख असतं, तर ते खरं आपल्याला त्याचं
म्हणजे म्हणजे आपल्याला एकदाच त्याचा आनंद मिळू शकेल. आणि म्हणून ते म्हणतात मग सुखम आत्यंतिकम यत्यत बुद्धिग्राह्यम अतींद्रियम, की हे जे सुख आहे, हे आत्यंतिक सुख जे आहे, हे बुद्धिग्राह्य आहे. म्हणजे कसं, हे आपल्याला मनाने आणि बुद्धीनी, कारण हे आत्म्याचं दर्शन कुठे होणार आहे तुम्हाला? मनामध्येच होणार आहे आपल्याला. आत्म्याच आत्म्याचं दर्शन आपण मनामध्येच घेणार आहोत त्याचं. म्हणून बुद्धिग्राह्य आहे आणि म्हणून ते अतींद्रिय आहे. आणि म्हणून वेत्ती यत्र चैवावम चितश्चलत तत्त्वतः. की पुढे ते म्हणतात की हे यत्र अयम स्थित न तत्वत चलती, की असा हा जो माणूस आहे, की जो सदैव ह्या आत्मसुखात जो पुन्हा रमलेला आहे, तो आता पुन्हा अनात्म्याकडे येत नाही. म्हणजे ज्यांनी, आपण मग जर बघितलं की अनाहत याच्यावरनं ज्यांनी वरती गेलेला आहे, श्रीरामकृष्ण म्हणतात ना, की आज्ञा चक्रापर्यंत जेव्हा मन जातं, तेव्हा तो फक्त भगवंताच्या गोष्टी करतो. आणि जेव्हा विशुद्ध चक्रामध्ये ठाकूर म्हणतात तिथे त्याचं जेव्हा मन जातं, तेव्हा ते कधी खाली येतच नाही. म्हणजे एकदा जर आपल्याला ह्या पूर्ण, म्हणजे इंद्रियाच्या वरचा आनंद आपल्याला जर कधी मिळाला, तर कधीच तो म्हणतात, ते भगवंत म्हणतात की यत्र न चैव असती तिथंच चलती, की तो कधीच तो खाली येत नाही. जसं श्रीरामकृष्ण म्हणतात की जेव्हा आत्मजगात मन सदैव ते ईश्वराची गोष्ट करत असतो, देवाच्या गोष्टीमध्ये रममाण असतो, त्याला कधीच इंद्रियांच्या गोष्टींच्या बद्दल आस्था त्याच्या मनात तयार होत नाही. आणि विशुद्ध तक्रार घेऊन गेलं की संपलंच सगळं. तर म्हणून तिथे म्हणतात की तो, हा जो आत्मा आहे, न चलती, हा, स्थितच न चलती, तर न चलती म्हणजे तो डेव्हिएट होत नाही. म्हणजे एकदा तिथे पोहोचला, हा, म्हणजे अनाहत चक्राच्या वरती जर आपलं मन तिथे वरती गेलं, तर तो कधीच खाली येत नाही, किंवा अनात्म्यामध्ये त्याचं पुन्हा मग खाली येत नाही, किंवा तो इथून डेव्हिएट होत नाही. हेच त्यांना इथे सांगायचं आहे. यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम तत यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणापि विचारले, की आता यम लब्ध्वा, की जे त्याला मिळालं, हे जे पूर्णत्व त्याला मिळालं, हा, हे पूर्णत्व मिळाले काय, तो काहीच मिस करत नाही या जगामध्ये थोडक्यात. हा, आणि कुठल्याही प्रकारची त्याला लक्झरी, त्याला किंवा अभाव कुठल्या गोष्टीचा त्याच्यावर प्रभाव पाडू शकत नाही. हम्म. की जसं यदुच्छा लाभ संतुष्ट, की जसं भगवंत त्याला देईल, त्याला जेव्हा जसं मिळेल, तो ज्या परिस्थितीत असेल त्या परिस्थितीला तो समोर जात असतो. त्याच्यासमोर काही चांगलं येईल, वाईट येईल, पण त्याच्यामध्ये कुठेही तो ढवळाढवळ न करता, त्याच्याशी कुठेही आयडेंटिफाय न करता, तो त्या अक्षय्य सुखात तो असतो. आणि काय म्हणतात, लाभम अधिकम न म्हणते, की यापेक्षा तो अजून, त्याला कुठल्या गोष्टीमध्ये मिळण्याची त्याची काही आशा नसते. आपण मराठीत वाचतो, परमेश्वर प्राप्तिरूप जो लाभ प्राप्त झाला असता, त्याहून अधिक असा दुसरा कोणताही लाभ तो मानित नाही. आणि भगवत प्राप्तिरूप ज्या अवस्थेत स्थित झालेला योगी अति दारुण दुःखाने देखील विचलित होत नाही. म्हणजे ज्याला हे इंद्रिय सुख मिळालं आहे, म्हणजे अतिंद्रिय सुख ज्याला मिळालेलं आहे, तो त्याच्यावर कितीही दुःखाचा डोंगर कोसळला तरी त्याने तो विचलित होत नाही, किंवा त्याला कितीही सुखाचा त्याला उपभोग मिळाला त्यांनी पण तो विचलित होत नाही. तर या दोन्हीही याच्यामध्ये तो समान होतो. हे झालं त्याचं बेनिफिट, की मी, कारण आपल्याला दुःख कशामुळे होतं, ह्या ऑसोलेशनमुळे, की मला सुख मिळालं, मला सुख मिळत नाही, मला उद्या दुःख मिळालं. हे सदैव सुख आणि दुःख ह्याच्यामध्ये आपण ऑसोलेट होत असतो. यामुळे खरं खरं आपल्याला शांती मिळत नाही. आणि हे जे अतिंद्रिय सुखात जे गेले लोक आहेत, किंवा अनाहत चक्राच्या वरती पोहोचलेले जे काही साधक आहेत, त्यांच्यामध्ये हे ऑसोलेशन थांबतं. म्हणजे तो पेंडुलम फिरत होता, तो एकदम थांबला आता. ना तो सुखाकडे जात आहे, ना दुःखाकडे जात आहे. प्राप्त, अप्राप्त, राग, लोभ, काय जे काही सगळं आपण हे द्वंद्व घेऊ शकतो, या सगळ्या द्वंद्वाच्या पलीकडे तो आता पोचलेला आहे. म्हणून ते म्हणतात की गुरुनं आपण चालले, की कुठल्याही अतिशय सुखाने तो हुरळून जात नाही, आणि अतिशय दुःखाने पण तो हा ढळून जात नाही. इथे भगवंत इथे सांगतायत. आता आपण इथेच थांबू, पुढे पुढच्या क्लासवर बघू. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.